नमस्कार मित्रांनो, मी संदीप. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर बघूया आजचा पाठ. तर मित्रांनो, आजचा आपला पाठ आहे निसर्गातील रंगपंचमी. लेखक आहेत प्रकाश गोळे. आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत. निसर्गातील रंगपंचमी हा पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो. कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर पाठाला सुरुवात करूया. जानेवारीचा पहिला दुसरा आठवडा असावा. निसर्गातील रंगपंचमी सुरू झाल्याची जाणीव त्या दिवशी अचानक मला झाली. पक्षी पाहण्यासाठी मी अगदी सकाळीच बाहेर पडलो होतो. बहुतेक झाडांची पानं गळून गेली होती, त्यामुळं डोंगर उतार माळ रानं काहीशी भकास दिसत होती. झाडांची पानं गळल्यामुळं त्यावरील पक्षी पाहणं अगदी सोपं झालं होतं. सलईच्या पांढऱ्या निष्पर्ण फांद्यांवर येऊन बसणारे पंचरंगी पोपट भारद्वाजाची छोटी आवृत्तीच असे. तुरेवाले बडिंग, पांढऱ्या शरीराची पण काळ्या पंखांची घार असे दिमागदार पक्षी पाहत मी हिंडत होतो. इतक्यात एका झाडाकडं माझं लक्ष गेलं आणि निसर्गातील रंगपंचमी आता सुरू होणार या जाणीवेने अंगावर रोमांच उभे राहिले. इतर वृक्ष निष्पर्ण दिसत असले तरी त्या एका वृक्षावरील पर्णराशी मात्र कायम होत्या. शिवाय अनेक पुष्पगुच्छांनी तो बहरला होता. जांभळ्या निळ्या चमकदार कांतीचे चिमुकले सूर्यपक्षी जागोजागी फुललेल्या या पांढऱ्या शुभ्र गेंद्यांवर मध पिण्यासाठी गर्दी करत होते. याशिवाय शिपाई बुलबुल होते, जंगली मैना होत्या. या बहरलेल्या रोहितक वृक्षाकडं लक्ष गेलं तेव्हाच मला शिशिर संपन्न आल्याची जाणीव झाली. त्यानंतर आठवड्याभरातच पांघरा फुलू लागला आणि निसर्गातील रंगपंचमीला खरोखरी सुरुवात झाली. ही नयनरम्य रंगाची उधळण किती लोकांना जाणवते कोण जाणे. हिवाळा सरत आला की पांघरा, पळस, काटेसावर, गणेरी असे वृक्ष फुलांनी बहरू लागतात. यावेळी या झाडांवरची सर्व पानं गळून जातात आणि फुलांनी भरगच्च झालेली ही झाडं इतकी सुंदर दिसतात की त्यावरून दृष्टी काढवत नाही. जानेवारी महिना संपण्यापूर्वीच पांघरा बहरण्यास सुरुवात होते. एकीकडं पानं गळून पडत असतात आणि दुसरीकडे भडक तांबडी कुंकवाच्या रंगाची फुलं फांद्यांवर उमलत असतात. मिटलेल्या वळलेल्या पानांच्या आकाराचे हे तुरे झाडांवर ठाई ठाई फुटू लागतात आणि या पुष्पमालांनी बहरलेलं हे झाड अतिशय सुंदर दिसतं. या फुलांमध्ये मधही भरपूर असतो. मैना, बुलबुल, सातभाई, सूर्यपक्षी, सुगरण, कुरडी हे सुंदर सुंदर पक्षी या वृक्षांवर मध पिण्यासाठी गर्दी करतात. मोठ्या सरळ बुंदाच्या काटेसावरीच्या झाडांची पानंही जानेवारी महिन्यातच गळून पडतात आणि फांद्यांवर कळ्यांचे गुच्छ लटकलेले दिसतात. काही दिवस हे निष्पर्ण झाड अगदीच ओकबोकं भकास दिसतं. मग मात्र एक एक कळी उमलू लागते आणि थोड्याच दिवसात तांबड्या भडक फुलांनी सारं झाड बहरून जातं. 5 पाकळ्यांची पिवळ केसर असलेली ही लाल रंगाची फुलं भली मोठाली असतात. लाल फुलांनी हे वृक्ष डावरले की जे दृश्य दिसतं त्याचं वर्णन शब्दात होणं शक्य नाही. काटेसावरीच्या फुलातही मध भरपूर असतो, त्यामुळे या फुलांवर मध पिण्यास तऱ्हेतऱ्हेचे पक्षी येतात. या झाडाच्या जवळ उभं राहिलं की जवळपासचे बहुतेक सारे पक्षी एका ठिकाणी पाहिल्याचं सुख मिळतं. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा इथं पक्ष्यांचं अभयारण्य आहे. तिथल्या बंगल्यासमोर काटेसावरीचं एक झाड आहे. ते झाड बहरलं की हिरवा बुलबुल, हळद्या यासारखे सुंदर पक्षी या फुलामधील मध प्यायला येतात. अभयारण्यात खूप भटकूनही जे बघायला मिळणार नाही ते सुंदर पक्षी बंगल्याच्या वरांड्यात बसून विनासायास दिसतात. तांबडत नारिंगी रंगाच्या फुलांनी डावरलेल्या पळसही असा सुंदर दिसतो. पळसाची फुलंही पक्ष्यांना आकर्षित करणारी आहेत. पळस, पांघरा, काटेसावर या लाल रंगाची फुलं असलेल्या वृक्षांचं बी वाहून नेण्याचं कार्य पक्षीही करतात. यापैकी काटेसावरीच्या झाडांची संख्या सर्वात जास्त असावी. लाल फुलांनी डावरून गेलेली ही झाडं कशी छान दिसतात. आपल्या रानात असा आणखी एक
पुराण वृक्ष पाहायला मिळतो। हा वृक्ष म्हणजे कदंब होय। उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्यांच्या अंगावरही पांढऱ्या नाजूक फुलांचे अलंकार चढतात आणि त्या फुलांच्या मंद सुवासानं सारा आसमंत दरवळून जातो। धायटीच्या लाल चुटूक फुलांचे फुलोरे आणि पिवळी गणेरी ही आपल्या जंगलाची आणखी दोन वैशिष्ट्ये। काटे सावरीच्या पाठोपाठच गणेरीही फुलते। हे सर्व वृक्ष काही काळ नटून झाल्यावर आपला साज उतरवून पुन्हा पर्णवेश धारण करू लागतात। तोच जाकरांदा फिके जांभळे तुरे लेवून समोरा येतो। पाठोपाठ कॅशियाचे गुलाबी तुरेही उमलतात। लाल शेंद्री गुलमोहर फुलतो आणि बहाव्याचे पिवळे जर्द घोस असलेलं देखणं झाड पाहून आपलं मनही मोहरून जातं। निसर्गाची ही अपूर्व रंगपंचमी थेट चैत्र सरेपर्यंत अखंड चालू असते। तर मित्रांनो, निसर्गातील रंगपंचमी हा पाठ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो। कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद।